बघ आपण कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनचे बघितलं. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युले v इज का u प्लस at, s इज का ut प्लस हाफ at स्क्वेअर. s चा बघितला, v चा बघितला आणि लास्ट आपण आता जस्ट बघितला होता जो होता s चा. s इज इक्वल टू काय होता तुमचा v प्लस u डिवाइड बाय 2 इंटू t. त्यालाच तुम्ही काय म्हणत होते v ऍव्हरेज इंटू. हा तुम्हाला s मिळाला. आता दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा v मिड, म्हणजे मीडियमचा काढायचा तर त्यासाठी फॉर्म्युला बनतो अंडर रूट ऑफ v स्क्वेअर प्लस u स्क्वेअर डिवाइड बाय. म्हणजेच काय, इथून सुरू झाला इथं पोहोचला आणि मग मला एक्झॅक्टली मिडलचा काढायचा आहे. हे इनिशियल आहे, हे फायनल आहे आणि हा मिड. मला काढायचं काय मिड. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनने जातात. हे कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन साठीचे. बघा मग find the mid velocity when it travels with 2 meter per second to 6 meter per second. Then find the mid velocity when travels with कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन जात असेल तर कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनची गोष्ट आहे. चला मग आपल्याला v मिडचा फॉर्म्युला तर माहिती आहे. v मिडचा फॉर्म्युला काय अंडर रूट ऑफ काय v स्क्वेअर प्लस u स्क्वेअर डिवाइड बाय काय v किती आहे, v किती आहे 6 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 म्हणजे किती झाला 36 प्लस 4 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 40 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 20 म्हटलं तर किती येणार आहे 4 पॉइंट समथिंग आहे. 4.6 काढायला शिकवलंय ना. 4 पॉइंट समथिंग उत्तर आहे. नेक्स्ट समजलं का. सिंपल तर क्वेश्चन आहे. फॉर्म्युला आहे फक्त v स्क्वेअर प्लस u स्क्वेअर डिवाइड बाय 2. बघा फाइंड द इनिशियल स्पीड when it achieve 10 meter per second, having mid velocity will be 4 meter per second with constant acceleration. आता काय विचारलं तुम्हाला, आता काय विचारलंय इनिशियल वेलोसिटी. आपल्याला माहिती आहे v मिडचा फॉर्म्युला v मिड इज इक्वल टू काय अंडर रूट ऑफ काय v स्क्वेअर प्लस u स्क्वेअर डिवाइड बाय काय 2. v मिडचा व्हॅल्यू किती आहे 4 आहे. हे 4 आहे ना. इज इक्वल टू काय अंडर रूट ऑफ v किती आहे 10 आहे. 10 चा स्क्वेअर प्लस u चा स्क्वेअर डिवाइड बाय काय 2. स्क्वेअर करा ना. स्क्वेअर केला तर किती होऊन जाईल 16. हा स्क्वेअर रूट गायब होऊन जाईल 10 स्क्वेअर प्लस u स्क्वेअर डिवाइड बाय काय 2. हा 2 इकडे आला किती झाला 32. 10 स्क्वेअर म्हणजे काय 100 प्लस u स्क्वेअर. मग u स्क्वेअर जर मला काढायचं असेल u स्क्वेअर इथेच ठेवला हा 100 इकडे आला. 2 मिनिटं काय व्हॅल्यू आपण आधी घेतलेला तर किती झाला 32 मायनस किती आला 100 म्हणजे किती आला मायनस मध्ये किती आला 32 आहे ना 70 म्हणजे किती आला 68 मायनस 68 u स्क्वेअर पण मायनस मध्ये आला. याचा स्क्वेअर रूट घेतला तर तुम्हाला माहिती आहे याचा स्क्वेअर रूट हा इमॅजिनरी बनायला लागला होता. असं म्हणणार आहे इमॅजिनरी माहिती ना इमॅजिनरी. पण आता मी जर म्हटलं असं करून घेतलं 8 मीटर पर सेकंद सुरू झाला असं आपण कसे करू कारण की हा इमॅजिनरी वर्ड बनतोय. आता 8 मीटर पर सेकंद सुरू झाला किती होते किती येत 10. आता मी जर म्हटलं माझा मिड वेलोसिटी किती 4 आहे. आता या 8 पण बनणं चुकीचं होऊन जाईल. बघ काय म्हणतो कन्सेप्ट पकडा. माझं मिड किती आहे मिड किती घेतलं आपण 4 आणि फायनल किती घेतलं आपण 10. तर ऑब्व्हियसली 4 पेक्षा कसा असणार आहे कमी असणार आहे ना. 4 पेक्षा कसा असला माझा कमी असला पाहिजे पण तो 4 पेक्षा कसा येतोय जास्त येतो. का बरं कारण की इट्स अ इमॅजिनरी नंबर म्हणतोय म्हणून तो गोष्ट आली. कळालं का.